तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरापैकी एक तिरुमाला तिरुपती मंदिरामध्ये. तर आम्ही सकाळी लवकर तिरुपतीमध्ये पोहोचलो आणि इथे दररोज लाखो भाविक व्यंकटेश्वरा स्वामींच्या दर्शनासाठी येतात. तर तिरुपतीला वरती जाण्यासाठी 3 मार्ग आहेत: अलिपेरिमेट्टू, श्रीवारीमेट्टू आणि घाट रोड. आणि आम्ही अलिपेरिमेट्टू मार्गाने 11 किलोमीटर 350 पायऱ्या चढून वरती जाणार आहोत. आणि खाली वरती जाण्यासाठी बस सेवा पण उपलब्ध आहेत. घाटमार्ग हा 18 ते 22 किलोमीटरचा आहे. आणि मित्रांनो, आपल्या ट्रेकिंगची सुरुवात झालेली आहे आणि ही आहे पहिली पायरी. ह्या पायरीला नतमस्तक होऊन आपण आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आता कोणेश्वर मंडपम समोर उभे आहोत. हे तिरुमलातील एक ऐतिहासिक आणि सुंदर वास्तुशिल्प असलेले मंडप आहे. हजारो वर्षाच्या इतिहासाची साथ देणारा हा भव्य गोपुरम तिरुमलेच्या आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक आहे. तिरुमलेच्या पवित्र भूमीवर भगवान श्री वराह स्वामींचे विशेष महत्त्व आहे. तर मित्रांनो, आता आपण विष्णूंचे अवतार बघणार आहोत. तर मित्रांनो, हा विष्णूचा वामन अवतार आहे आणि हे जे एलड्या दिसतात तुम्हाला, ह्या खालतून आपल्याला अशा दिसतात. त्यानंतर 1200 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला प्लेन असा वॉकवे लागतो आणि थोडा पुढे गेल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची बासरी वाजवतानाची मूर्ती पाहायला मिळते. हा विष्णूचा 8वा अवतार म्हटला जातो. त्यानंतर आपल्याला श्री गणपती बाप्पा यांची मूर्ती बघायला भेटते. पुढे आपल्याला 35 फूट मोठी अशी हनुमंतांची मूर्ती बघायला मिळते. तिला श्री आंजनेय स्वामी असेही म्हटले जाते. नंतर 2000 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला हा छोटासा मंडप बघायला मिळतो. आपण जसं जसं वरती जाऊ तसं आपल्याला खूप साऱ्या देवी देवतांची मंदिरं पाहायला मिळतात. हे आहे मोकालीमिट्टा गोपुरम. हे अलिपिरी फुटपाथ मार्गावर दिसून येते. मोकालीमिट्टा या नावाचा अर्थ आहे गुडघ्याचा डोंगर असा होतो. काही लोक तिरुमाला व्यंकटेश्वरा टेम्पल पर्यंत गुडघ्यावर जातात. फायनली आम्ही 350 पायऱ्या कंप्लीट करून वरती आलो. नंतर आम्हाला बालाजीची सुंदर अशी मूर्ती दिसली. नंतर टाईम न वेस्ट घालवता आम्ही लाईनमध्ये लागलो, कारण आमच्याकडे दिव्य दर्शन तिकीट नव्हती. आता आम्हाला 4 तासांपेक्षा जास्त टाईम झाला होता आणि लाईनमध्ये उभे राहिलेलो होतो. नंतर मग आम्हाला वैकुंठधाम 5मध्ये टाकले आणि तिथे खिचडी भात आणि दुधाची उत्तम सोय अशी होती. त्यानंतर रूममध्ये आम्हाला 6 वाजले. 9 तासांपेक्षा जास्त टाईम झाला होता. त्यानंतर आमचे मोबाईल पण जमा केले. 22 तासांच्या प्रतीक्षा, असंख्य गोविंदांच्या जयघोषात केलेला प्रवास आणि शेवटी बालाजीचं दिव्य दर्शन. हा क्षण आयुष्यभरात स्मरणार्थ राहील. गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गोविंदा गोविंदा.